धोडी हत्या प्रकरणात आरोपी अविनाश धोडी याला 5 महिन्यानंतर अटक करण्यात आलेली आहे। जमिनीच्या वादातून अविनाश याने त्याचा भाऊ अशोकची हत्या केलेली होती आणि हत्येनंतर अशोक धोडीचा मृतदेह कारसह दगडखाणीमध्ये फेकण्यात आलेला होता। बघूया। दगडखाणीतून काढण्यात आलेल्या कारनं अशोक धोडींच्या हत्येला वाचा फुटली होती। पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून हत्येचा आरोपीही निश्चित झाला होता। अशोक यांचा लहाना भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या वादातून त्यांच्या साथीदारांसह अशोक धोडींचं अपहरण करून हत्या केली होती। 19 जानेवारी 2025 रोजी मुंबईहून घरी परतताना अशोक धोडींचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। मृतदेह हाती लागू नये यासाठी गुजरातमधील सरीग्रामच्या दगडखाणीत कारसह टाकून देण्यात आली होती। तेव्हापासून आरोपी अविनाश धोडी पालघर पोलिसांना चकवा देत होता। पालघर एसपी ऑफिस, ॲडिशनल एसपी श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेमार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते। या पथकाने आज दिनांक 8/6/2025 सकाळी 3:25 मुख्य आरोपी अविनाश रमण धोडी यास मौजे मोरखल सेल्वास इथून ताब्यात घेतलेले आहे। दृश्यम सिनेमाप्रमाणे पालघरमधील अशोक धोडी हत्याकांड घडलं होतं। अशोक धोडींच्या कुटुंबियांनी अविनाशवर संशय व्यक्त केला होता, त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं। मात्र त्यानंतर अविनाश फरार झाला। अखेर त्याला गुजरातच्या मुरखंद इथून पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली। शिवसेनेचे पदाधिकारी असलेले अशोक धोडी आणि आरोपी अविनाश धोडी या दोघांचे जमीन, दारू तस्करी आणि इतर प्रकरणावरून मोठे वाद सुरू होते। त्यातूनच अशोक धोडींची हत्या करण्यात आली। पोलिसांनीही चिकाटीनं तपास करून आरोपी अविनाश धोडी याला अखेर जेरबंद करून दृश्यमचा क्लायमॅक्स करून टाकला। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर। या विशेष बातमीनंतर आता